चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेत पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी महापालिकेतील कनिष्ठ लिपिक राजेंद्र बोरकडे याला रंगेहात पकडत अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग दुकान चालकाकडून गाडी सोडून देण्यासाठी बोरकडे याने 18,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती। त्यातील 7,000 रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने काळजाचा थरकाप उडवणारी ही कारवाई केली। कारवाईनंतर लाचखोर लिपिक राजेंद्र बोरकडे याला एसीबी कार्यालयात दाखल करण्यात आले असून चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे नाशिकमध्ये 2 दिवसांत एसीबीची ही दुसरी मोठी कारवाई आहे। याआधी फक्त 2 दिवसांपूर्वी सिन्नरचे नायब तहसीलदार यांना 2.5 लाख रुपये लाच घेताना अटक करण्यात आली होती। नाशिकमध्ये लाचखोरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सलग धडक ॲक्शन मोडमध्ये ऑपरेशन सुरूच। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक।